स्मार्ट अहमदनगर न्यूज। जामखेड गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड सागर मोहोळकर याचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू। जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे। दिनांक 4 फेब्रुवारीच्या संध्याकाळी जामखेड शहरात घडलेल्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड सागर मोहोळकर याचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खात्रीलायक बातमी हाती आली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 4 मार्च रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सागर मोहोळकर हा जामखेड शहरातील न्यूरॉनी कॉलनी परिसरातील घटनास्थळावरून जात असताना येथे अज्ञात हल्लेखोरांनी कुख्यात गुंड सागर मोहोळकर याच्यावर आपल्याकडील गावठी कट्ट्यातून 7 गोळ्या झाडल्या। यातील 5 गोळ्या या सागर मोहोळकर याला लागल्या असून 2 गोळ्या घटनास्थळी पडलेल्या मिळून आल्या। तसेच या ठिकाणी गोळीबारांच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती। सदर घटनेबाबत किसन चांगदेव मोहोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध जामखेड पोलीस ठाणे गुन्हा 122/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 109(1) सह आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गोळीबाराच्या घटनेनंतर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। सदर गुन्हा हा पूर्ववैमनस्यातून घडलेला असल्याची शक्यता वर्तवत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन यावेळी ताब्यात घेण्यात आलेले आदेश देण्यात आले आहे। त्यानुसार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली 2 पथके तयार करून सदर पथकास सूचना मार्गदर्शन करून पथक तपासकामी रवाना करण्यात आले। सदर पथकाने आपले कौशल्य पणाला लावून त्या आधारे माहिती काढली। तसेच गोळीबारात जखमी पैलवान सागर मोहोळकर याचे यापूर्वीचे पूर्ववैमनस्यातून काही आरोपींची माहिती काढत असताना सदरचा गुन्हा हा अभिमन्यू पोते राहणार जामखेड व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची व तो जामखेड तालुक्यातीलच जिकरी गावच्या शिवारात असल्याची माहिती मिळाली। या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जिकरी गावच्या शिवारात जाऊन आरोपी अभिमन्यू महादेव पोते वय 24 वर्षे राहणार भुतवडा रोड लाईट बोर्ड शेजारी जामखेड जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेतले। तसेच त्याच्याकडे सखोल चौकशी व विचारपूस केली असता त्याने दिलेल्या माहितीनुसार सागर मोहोळकर गोळीबार प्रकरणात चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, पूर्ण नाव माहित नाही, राहणार शास्त्रीनगर कोथरूड पुणे फरार, तसेच चिन्या पूर्ण नाव माहित नाही, राहणार कोथरूड पुणे फरार या आरोपींचा समावेश आहे। हे आरोपी मागील वादाच्या कारणावरून सागर मोहोळकर यास जीवे ठार मारण्यासाठी जामखेड येथे आले होते। दिनांक 4 मार्च रोजी पैलवान सागर मोहोळकर याच्या हालचालींची माहिती वरील आरोपींना दिली। त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील गावठ्या कट्ट्यातून सागर मोहोळकर त्याच्यावर गोळीबार केला असल्याची कबुली दिली। यानुसार सागर मोहोळकर गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पुणे येथील ससून रुग्णालयात सागर मोहोळकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। सागर मोहोळकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्यापासून अनेकांना त्रास झाला होता। तसेच त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते। जामखेड शहर व परिसरात सागर मोहोळकरच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याची मोठी दहशत पसरली होती। त्यामुळे सागर मोहोळकर हा जामखेडमधील अनेक सर्वसामान्य नागरिक, गुन्हेगार तसेच पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरलेला होता।